नमस्कार. आगळे वेगळे रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण इथं बघतोय खानदेशी पद्धतीची झणझणीत आणि चवीला भारी लागणारी शेवभाजी. भाजी बनवायला खूप सोपी आहे. तर तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ पूर्ण बघायचा, अजिबात स्किप करायचा नाही, म्हणजे तुमची भाजी ही खानदेशी पद्धतीची शेवभाजी होईल. तर मग आपण ही शेवभाजी बनवायला सुरुवात करूया. पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा. चला तर मग आपण खानदेशी पद्धतीची ही शेवभाजी बनवायला सुरुवात करूया. शेवभाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया. इथं 1 वाटी मी शेव घेतली आहे. स्लाइस केलेला कांदा आहे मोठा. खोबऱ्याचे काप आहे काही, अर्धा इंच इतका आला आहे. 6-7 लसणाच्या पाकळ्या होत्या, ते बारीक कट करून घेतल्या. अर्धा टीस्पून जिरे, एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक कट केला. मसाल्यामध्ये इथं 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, अर्धा टीस्पून हळद, चवीनुसार मीठ, 1 चमचा धनेपूड. गरम मसाल्याच्या ऐवजी तुम्ही काळा मसाला वापरला तरी चालेल, काही हरकत नाही. आता आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहे. आता इथं गॅसवर मी तवा गरम केला आहे. यामध्ये घालायचा स्लाइस केलेला कांदा आणि यावर थोडं तेल टाकून घ्यायचं, अर्धा चमचा इतकं. इथं मी 3-4 मिनिटे हा कांदा सोनेरी रंगावर भाजून घेते. आता इथे कांद्याला हलकासा सोनेरी रंग आला आहे. आता यामध्ये घालायचं आहे लसूण आणि आलं. याला 1 मिनिट भाजून घ्यायचं आहे. मस्त व्यवस्थित भाजलं आहे. आता याला काढून घ्यायचं. आता यामध्ये आपल्याला खोबऱ्याचे काप भाजायचे आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही खोबरं किसूनसुद्धा भाजून घेऊ शकता. तर इथं आज आपण हे खानदेशी पद्धतीची शेवभाजी बनवत आहे. त्यासाठी मसाला हा जास्तीचा असा भाजत नाही, थोडासा असा लालसर कलर येईपर्यंतच असा थोडा भाजून घेतात. जास्तीचा मसाला हा भाजत नाही. हे बघा, याला रंग आला आणि लगेच काढून घ्यायचं. आता इथं टोमॅटो घालायचं आणि हे सुद्धा 2 मिनटासाठी असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता इथं टोमॅटो 2 मिनटासाठीच भाजून घेतला आहे. गॅस करायचा बंद आणि काढून घ्यायचा. आता हे थंड झाल्यावर आपल्याला याचं नाही तर 2 चमचे असे पाणी घालून याचं वाटण करून घ्यायचं. आता इथे मी गॅसवर पातेलं ठेवलं आहे. पातेलं व्यवस्थित गरम करून घेतलं. आता यामध्ये 2 चमचे तेल घालायचं. तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये आपण जे वाटण केलं आहे ते यामध्ये घालून घ्यायचं. इथं 2 ते 3 मिनटावर हा मसाला चांगला परतून घेते मी. गॅस मंद आचेवर ठेवायचा. आता इथे 2 ते 3 मिनटं झाले आहे. मसाला तेलात चांगला परतून घेतला. हे सुके मसाले जे मी सांगितले होते ते यामध्ये घालायचे आहे आणि हे छान परतून घ्यायचं. इथं 2 ते 3 मिनटावर हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आता हा मसाला मी 2 ते 3 मिनटावर तेलामध्ये परतून घेतला छान. आता हे मिक्सरचं भांडं आहे, इथून पाणी यामध्ये घालायचं आणि आणखी मी 1 ग्लास पाणी घालते यामध्ये. टोटल मी 1.5 ग्लास पाणी घातलं. आता पाण्याला एक अशी दणकून उकळी आणायची आहे. आता तुम्ही बघू शकता इथं उकळी आली आहे. आता यामध्ये शेव घालून घ्यायचे. फक्त 1 मिनिटभर हे यामध्ये मुरून घ्यायचे आहे. आता 1 मिनिट झाला आहे. गॅस करायचा बंद. आता इथे तुम्ही बघू शकता आपली खानदेशी पद्धतीची शेवभाजी बनवून तयार आहे आणि काय दिसते भारी. तवंगही छान आला आहे. मस्त असा कट रस्सा झाला आहे. बघा इथं मस्त अशी गरमागरम शेवभाजी बनवून तयार आहे. भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता, छान लागते, किंवा चपाती तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही हे खाऊ शकता. खानदेशी पद्धतीची झणझणीत अशी शेवभाजी इथं आपली बनवून तयार आहे. मस्त असा कट रस्सा झाला आहे. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा.
तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगडी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, जेणेकरून मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशीच छान छान रेसिपी बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.